And it is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. नमस्कार. मी डॉक्टर भालभाई विभूते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्र तसेच जनसंपर्क कक्ष शिवाजी विद्यापीठ यांच्यामार्फत जो आयोजित केला जातो कार्यक्रम जागर संविधानाचा, हा एक विशेष कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये मी आज आपल्याशी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी आणि प्रक्रिया या संदर्भात थोडंसं हितगुज करणार आहे. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी आणि प्रक्रिया हा विषय पाहायला गेला तर किचकट आणि समजावून घ्यायला अत्यंत इंटरेस्टिंग असा आहे. कारण आपल्या देशाचं संविधान हे तयार होत असताना कोणकोणत्या प्रकारच्या स्रोतांचा वापर केला गेला, कशा पद्धतीने त्याच्यावर चर्चा झाल्या, कोणी कोणी त्याच्यामध्ये योगदान दिलं, अशा अनेक बाबी त्याच्यामध्ये येतात. पण पहिल्यांदाच आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की संविधान निर्मिती हे कुठल्याही एका व्यक्तीचं काम नव्हतं. हा एक सामूहिक प्रयत्न होता. त्याच्यामध्ये अनेक विद्वान होते, त्याचबरोबर सामान्य माणसंही होते. भारतातील लोक होते, त्याचबरोबर परदेशातील लोक होते. स्टेट्समन होते, जर्नलिस्ट होते, विद्वज्जन होते, संशोधक होते, कायदे सल्लागार होते. अनेक प्रकारच्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग झालेला आहे.
आणि त्याचबरोबर महत्त्वाचं जर काम कुठं झालेलं असेल तर ते संविधान सभेमध्ये झालेलं आहे. आणि संविधान सभेमधलाही महत्त्वाचा घटक कुठला असेल तर मसुदा समिती, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या नेतृत्वाखाली जे 7 सदस्य मसुदा समितीमध्ये होते त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. खरं तर या संपूर्ण संविधानाला जो आकार देण्याचं काम आहे ते आकार देण्याचं काम मसुदा समितीने केलं. आणि त्यामुळे आपणाला या एकंदरीत संविधानाच्या निर्मितीचा इतिहास समजावून घ्यायचा असेल तर तो या पार्श्वभूमीवर समजावून घ्यावा लागेल. मित्रांनो, याच्यामध्ये एक मोठी अडचण आहे. हा खूप मोठा विषय आहे आणि तो कमीत कमी वेळेमध्ये आपल्यासमोर मला सादर करायचा आहे. त्याच्यामुळे हे साध्या एक भाषेत बोलायचं तरी कॉमेंट्री राहील. डिटेल्समध्ये जाऊन त्या चर्चा करायला आपल्याला नंतर वेळ द्यावा लागेल किंवा याचे 6-7 पद्धतीनं मांडणी करावी लागेल. परंतु ही मांडणी करत असताना पहिल्यांदाच मी आपल्यासमोर एक महत्त्वाचं असं एक डॉक्युमेंट सादर करणार आहे. आपल्याला माहिती आहे की 25 नोव्हेंबर 1949ला जी आपली ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन होती त्या कॉन्स्टिट्यूशनवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून एक भाषण केलेलं होतं. त्या भाषणामधले 2 पॅरेग्राफ मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. कारण त्याच्यामध्ये संविधान निर्मितीमध्ये काय काय घडलं याचा पूर्ण इतिहास आपणाला पाहायला मिळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी बोलताना असं म्हटलेलं होतं, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. त्याकडे पाहता आतापर्यंत म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 पर्यंत असा त्याचा अर्थ आहे 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसाचा कालखंड लोटलेला आहे. या कालखंडात संविधान सभेची एकूण 11 सत्रे पार पडली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या 11 सत्रापैकी 6 सत्रे उद्दिष्टपूर्तीचा ठराव पारित करणे आणि मूलभूत हक्क, केंद्रीय संविधान, केंद्राचे अधिकार, प्रांतिक संविधान, अल्पसंख्याक व समित्यांच्या अहवालावर आणि अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती यावर विचार विनिमय करण्यासाठी खर्च पाडले. हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता, तो खरं तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे भाषण आहे ते भाषण मुळात वाचण्यासारखं आहे. आपण कृपया ते मिळालं तर जरूर वाचा. आणि त्याच्यामध्ये जे मांडलं गेलं त्याच्या आधारावर पूर्णतः संविधान तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे हा ठराव खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर आंबेडकरांचं पुढं असं म्हणतात, 7, 8, 9, 10 आणि 11 ही सत्रे मसुदा समितीच्या विचार विनिमयार्थ उपयोगात आणली गेली. संविधान सभेच्या या 11 सत्रांचे प्रत्यक्ष कामकाजाचे 165 दिवस होतात. त्यापैकी मसुदा संविधानाच्या विचारार्थ सभेने 114 दिवस उपयोगात आणले. मित्रांनो, याच्यावर एक लक्षात येत असेल की संविधान सभेमध्ये किती कष्टपूर्वक काम चाललेलं होतं, किती बारकाईनं काम चाललेलं होतं. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक सदस्य जो त्याच्यामध्ये सहभागी झाला त्या सदस्यानं आपल्या मतं अत्यंत परखडपणे मांडलेले आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाचा आदेश त्या ठिकाणी नव्हता. हे या संविधान सभेचं विशेष आहे. म्हणजे खरं तर काँग्रेसचे मेजॉरिटी होती यामध्ये, पण काँग्रेसनं कुठलाही आदेश दिलेला नव्हता की तुम्ही असंच वागा म्हणून. तर त्या दृष्टिकोनातून 114 दिवस ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनवर चर्चा होते. हा महत्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असं काय सांगतायत पहा, संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची निवड केली. तिची पहिली बैठक 30 ऑगस्टला झाली. 30 ऑगस्ट पासून 141 दिवस चाललेल्या कामकाज दरम्यान ती समिती संविधान मसुदा तयार करण्याच्या कामात व्यस्त होती. संविधान सल्लागाराने मसुदा समितीकडे कामकाजासाठी आराखडा दिला तेव्हा मसुदा संविधानात 243 अनुच्छेद आणि 13 परिशिष्टे समाविष्ट होते. आता या ठिकाणी तुम्ही 243 अनुच्छेद हा आपण संविधानिक संज्ञा आहे, तुम्ही आपण जनरली तो कलम म्हणून वापरतो, तर ती 243 कलम होते. म्हणजे मसुदा समितीकडे जो कच्चा आराखडा आला तो आराखडा करण्याचं काम एका दुसऱ्या समितीने केलेलं होतं. कायदे सल्लागार BN राव यांची त्याच्यामध्ये फार मोठी कॉन्ट्रीब्युशन होते. आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की
मुखर्जी हे ज्यांना आपण मसुदाकार म्हणून ओळखतो, त्यांचंही काम खूप मोठं होतं, त्यांनी हे दिलेलं होतं. त्याच्यावर मसुदा समितीने संविधान सभेला सादर केलेला महिला मसुदा 315 अनुच्छेद आणि 8 परिशिष्टांचा समावेश होता. म्हणजे 243 कलम आणि 13 परिशिष्टांच्यावर संस्कार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समितीनं केलं. आणि खूप किचकट काम असतं हे. मुळात रॉ मटेरियल आपल्याकडे आलं तर त्याचं फाईन द्यायला हे करण्यासाठी जो कष्ट घ्यावे लागतात ते या समितीने घेतले. विचार विनिमयाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 315 अनुच्छेद आणि 8 परिशिष्टावर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगानं शेवटी ज्या निष्कर्षापर्यंत आली त्या आंबेडकर असं म्हणतात, विचार विनिमयाच्या शेवटच्या टप्प्यात मसुदा समितीतील अनुच्छेदांची संख्या वाढून 386 झाली आणि त्याच्या अंतिम स्वरूपात मसुदा संविधानात 395 अनुच्छेद आणि 8 परिशिष्टांचा समावेश होता की जे संविधान आपण 26 जानेवारी 1950 स्वीकारलं. त्याच्यामध्ये मसुदा समिती दुरुस्ती करण्यासाठी अंदाजे आहे म्हणजे ही संख्या जास्त वाढू शकते 7,635 दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या. म्हणजे किती बारकाईनं संविधान सभेतील लोक अभ्यास करत होते पहा. त्यापैकी 2,473 दुरुस्त्या सभागृहात प्रत्यक्ष विचारार्थ सादर करण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ऐतिहासिक भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949 त्यातले 2 पॅराग्राफ मी आपल्यासमोर विचारार्थ ठेवलेत आणि ते एवढ्यासाठी ठेवलेले आहेत की ते अत्यंत महत्वाचे असे आहेत. आपल्याला असं दिसून येईल की संविधान सभेची जे कामकाज चाललेलं होतं या संविधान सभा बसली आणि त्यांनी डायरेक्ट आपल्या पद्धती कॉन्स्टिट्यूशन आपण तयार करूया असं नाही होत. कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी जे स्त्रोत असतात, ज्या काय आधार असतात, त्याच्यासाठी काय मुद्दे काढावे लागतात, याच्या संदर्भामध्ये आपल्याला इतिहासामध्ये जावं लागतं. तो इतिहास खूप मोठा आहे. आपल्याला असं दिसून येईल की अगदी त्यातले माइलस्टोन्स मांडायचे झाले तर ब्रिटिशांच्या पद्धती 1909चा भारत कायदा, 1919चा कायदा, 1935चा भारत कायदा तर हा कॉन्स्टिट्यूशनचा मूलाधार आहे. आणि त्याचबरोबर 1947चा भारत स्वतंत्र कायदा, स्वातंत्र्याचा कायदा याला आपण म्हणतो. हे कायदे याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या देशामधले जी वेगवेगळी संसदीय सभागृह काम करत होते त्यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी येऊन गेलेल्या. त्याचे डिटेल्स आपण जरूर परत इतरत्र वाचावेत. अत्यंत महत्वाचा इतिहास आहे. परंतु आपणाला असं दिसून येईल की 1935चा कायदा लक्षात घेतला तर तो ह्याच्यामध्ये आपणाला आपल्या राज्यघटनेमध्ये बऱ्याच भागामध्ये तो समाविष्ट झालेला आढळून येतो. दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांच्याकडनं येत होतं त्यावेळी ब्रिटिशांनी हे स्वतःहून आणलं असं म्हणण्यात फारसा अर्थ नाही. त्यांनी काही भाग आणला परंतु त्याला स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याचा रेटा होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे या गोष्टी घडत होत्या. उदाहरणार्थ ब्रिटिशांना इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचे अधिकार ठरवण्याचे अधिकार आहेत तेच अधिकार भारतीयांना भारतामध्ये स्वतःसाठी ठरवण्याचे अधिकार आहेत याचं पहिल्यांदा जाहीर वक्तव्य 1922 मध्ये महात्मा गांधींनी केल्याचं आढळतं. आणि महात्मा गांधीजींच्या याच्यानंतर खरं तर याच्यामध्ये मुवमेंटला सादर झालं. म्हणजे आपल्याला मग त्या काळी एक जे विधिमंडळ होती त्याच्यामध्ये चर्चा वगैरे झाल्या त्याच्या खोलात जाता येणार नाही. परंतु महत्वाचा माइलस्टोन जर कुठला असेल तर मोतीलाल नेहरू अहवाल. मोतीलाल नेहरू यांच्याकडे आणि त्यांच्यामध्ये अनेक सदस्य होतं यांच्याकडे भारताला कशा पद्धतीचं स्वातंत्र्य हवं या स्वरूपाचं एक अहवाल सादर करण्यासाठी त्यावेळच्या काँग्रेसनं काम सोपवलेलं होतं. आणि मोतीलाल नेहरू अहवाल हा अत्यंत अभ्यासपूर्ण तयार झालेला अभ्यास आहे. वडील अध्यक्ष आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे सेक्रेटरी आहेत. महत्वाचा भाग आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सेक्रेटरी आहेत आणि या दोघांनी मिळून आणि ते सदस्यांनी मिळून अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये सुद्धा महात्मा गांधींनी जी भूमिका घेतली होती ती घटना आम्ही आमच्यासाठी तयार करू, इतरांनी करण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा त्याच्यामध्ये झालेला होता. आणि त्याच्या आधारावर लखनौ काँग्रेसमध्ये 1930ला पण संपूर्ण स्वराज्याचा ठराव 26 जानेवारी 1930ला केलेला आढळून येईल. याच्यामध्ये आपल्याला असं आणखीन दिसून येतं पुढे गेलं तर मग हे काँग्रेसमध्ये हे सातत्यानं काम चालूच होतं. परंतु M.N. रॉय यांनी भारताची राज्यघटना कशी असावी याचा एक ड्राफ्ट तयार केलेला होता
आणि तो ड्राफ्ट म्हणजे ड्राफ्ट तयार करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर अनेक ड्राफ्ट त्याच्यामध्ये तयार झाले. पण गंमत अशी आहे की याच्यामध्ये या पद्धतीनं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या याच्यामध्ये या अनेक गोष्टी चाललेल्या आपल्याला दिसून येतील. त्यातले काही माइलस्टोन मी आपल्या समोर ठेवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काँग्रेसचा भाग मी जो सांगितला, तो काँग्रेसच्या अनेक अधिवेशन व्हायचे, त्या अधिवेशनामध्ये याचा पाठपुरावा केलेला होता. परंतु शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडच्या असं लक्षात आलं की भारतीयांचा जर आपणाला पाठिंबा हवा असेल तर आता आपल्याला भारतीयांना स्वातंत्र्य देण्यापर्यंत जावं लागेल. आणि तशा स्वरूपाचे ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झाले. आणि त्याने असं नंतर जाहीर केलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहोत आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमची घटना तयार करू शकता. आता ही घटना तयार करण्याचं काम जर का असेल तर कशा पद्धतीने करायला. आणि त्याने असं सांगितलं होतं की स्वातंत्र्य कधी देऊ वगैरे हा भाग पुढचा आहे, परंतु पहिल्यांदा आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही आपण तयार करूया की जी भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम सुरू करेल. स्वातंत्र्य नंतर डिक्लेअर करता येईल. गंमत अशी आहे की त्यांनी त्यावेळी असं म्हटलेलं होतं की 1948 मध्ये तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देऊ. परंतु मधल्या काळामध्ये ब्रिटनमध्ये अशा घडामोडी जलद गतीनं झाल्या की त्याच्यामध्ये त्यांनी कॅबिनेट मिशननं सरळ डिक्लेअर करून टाकले की 15 ऑगस्ट 1947ला आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार आहोत. म्हणजे एवढ्या गतीनं घटना घडत असताना मधल्या काळामध्ये भारताचं संविधान तयार करण्यासाठी एक संविधान सभा निर्मितीचं काम सुरू झालं. आणि आपणाला असं दिसून येईल की त्याच्यामध्ये मग त्यांनी असं ठरवलं की कोण कोण असावं संविधान सभेमध्ये. संविधान सभेमध्ये एक तर लोकांचे प्रतिनिधी असले पाहिजेत, परंतु भारतामध्ये 500-600 संस्थान होती, त्यांचं काय करायचं, कारण तिथं ब्रिटिशांची सत्ता नव्हती. त्यामुळं मग त्या ठिकाणी सुद्धा प्रतिनिधित्व देणं आवश्यक होतं. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याला इतिहास माहिती आहे की बॅरिस्टर जिना हे पहिल्यापासून स्वतंत्र पाकिस्तानच्या बाजूने होते. आणि नाही म्हटलं तर ब्रिटिशांनी त्याला खतपाणी घातलेलं होतं असं इतिहास सांगतो. तर ब्रिटिशांनी त्यामुळं पाकिस्तान हे वेगळं पाकिस्तान होणार या दिशेनं काही गोष्टी घडत होत्या. परंतु त्यासाठी मुस्लिम लीग संविधान सभेमध्ये सहभागी होणं महत्वाचं होतं. म्हणून सुरुवातीला असं ठरलं की ब्रिटिश प्रांतामधले 296 प्रतिनिधी असतील आणि संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी असतील, असे मिळून संविधान सभेमध्ये 389 एवढे सदस्य असतील असं निश्चित झालं. आणि मग ह्यांची निवड कशी करायची हा एक महत्वाचा भाग होता. तर निवडीची प्रक्रिया फार वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. आपल्याला कदाचित माहिती नसेल की संविधान सभेवर निवडून गेलेले प्रतिनिधी जे ब्रिटिश प्रांतांचे असेंब्लीज होत्या की ज्या ठिकाणी कारभार चालायचा, त्या असेंब्लीने निवडून दिलेले सदस्य होते. म्हणजे डायरेक्ट लोक निवडून आलेले होते, असेंब्लीने सदस्य निवडून दिलेले होते. तर असे 296 सदस्य संबंधित प्रांताच्या सदस्यांनी नियुक्त केलेले आपल्याला दिसून येतील. आणि त्याच्यातून जुलै-ऑगस्ट 1946ला ही संविधान सभा स्थापन झाली. संविधान सभेचं विशेष म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की याच्यामध्ये 208 सदस्य काँग्रेसचे होते. 296 पैकी 208 सदस्य काँग्रेसचे होते. म्हणजे काँग्रेसची मेजॉरिटी होते. गंमत अशी आहे की राहिलेल्या सदस्यांच्या मध्ये मी आकडेवारी देत बसत नाही, खूप डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. पण काही सदस्य 15-16 सदस्य सोडले तर मग त्या ठिकाणी मुस्लिम लीगचे सदस्य होते. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की डॉक्टर आंबेडकरांचा आपण मगाशी उल्लेख केला होता की 9 डिसेंबरला जी पहिली सभा झाली त्या पहिल्या सभेला मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला. कारण मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान होता, त्यावेळी आम्ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली निवडून आलेलो असलो तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार नाही. दुसरा आणखीन भाग काय होता, इंटरेस्टिंग भाग पहा की काँग्रेस जरी मेजॉरिटीत असली तर काँग्रेसची भूमिका व्यापक होती. काँग्रेसचं म्हणणं असं होतं की संविधान तयार होत असताना फक्त एका बाजूचे विचार तिथे येऊन चालला येणार नाही, तर विविध प्रकारचे विचार तिथं आले पाहिजेत की ज्याच्यामधून आपलं संविधान तयार व्हावं. कारण देशामध्ये 18 पगड जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत,
वेगवेगळ्या विचारसरणी आहेत, या सगळ्यांचं प्रतिनिधित्व याच्यामध्ये व्हावं म्हणून त्यांना अनेक लोकांचं त्याच्यामध्ये येणं आवश्यक वाटत होतं. आणि गंमत म्हणजे आपणाला सांगू दिसेल की हिंदू महासभेचे M.R. जयकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी, ज्यांचं अलीकडे मोठ्या प्रमाणात आपण ऐकतो, हे दोन्ही सदस्य काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले होते. हे काँग्रेस किती विचारपूर्वक हे काम करत होते. एवढंच नव्हे तर काँग्रेसमध्ये नसलेले M.K. अय्यर, H.N. कुंजरू, N.G. अय्यंगार, K. संथानम, सच्चिदानंद सिन्हा, K.M. मुन्सी जे काँग्रेसमधून बाहेर पडले होते, तरी सुद्धा त्याने या संविधान सभेच्या या महत्वाचं स्थान घटना समितीमध्ये दिलेलं होतं. आणि विशेष म्हणजे आणखीन आपल्याला असं दिसून येईल की याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही समावेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठून निवडून आलेले होते? पश्चिम बंगालमधून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकीटावर निवडून आलेले होते. आणि आपणाला असं दिसून येईल की त्यांचा याच्यामध्ये सहभाग असावा याच्यासाठी त्यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं. तर अशा स्वरूपानं वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये यावेत असे त्याच्यामध्ये. आताच मी बोललो तसं संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 झाली. त्याला 207 सदस्य उपस्थित होते. म्हणजेच मुस्लिम लीग गैरहजर होता आणि संस्थानिक आलेलेच नव्हते. म्हणजे पहिल्या मिटिंगला संस्थानिक नाहीत, मुस्लिम नाहीत, तरी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल की संविधान सभेचं कामकाज सुरू झालं. 10 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. 2 उपाध्यक्ष त्याच्यामध्ये होते, एक S.C. मुखर्जी आणि दुसरे V.T. कृष्णमाचार्य. यांनी शेवटपर्यंत म्हणजे 26 जानेवारी 1950 घटना अंमलात आली. 24 जानेवारी 1950 जे शेवटचं अधिवेशन झालं तिथपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून काम केल्याचं आपल्याला दिसून येईल. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला. या उद्दिष्टांचा ठराव मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने मुळातच वाचण्यासारखा आहे. परंतु त्याच्यामध्ये जे उद्दिष्ट मांडण्यात आली त्याच्यावर ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा अत्यंत खोलात जाऊन झालेल्या होत्या. त्यामधलं डॉक्टर राधाकृष्णन यांचं भाषण आपण जरूर वाचावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाचावं, पुरुषोत्तम टंडन यांचं भाषण वाचावं. अनेक भाषणं त्याच्यावर जे झालेले आहेत, अभ्यासपूर्ण ती भाषणं राजकीय नव्हती, अभ्यासपूर्ण भाषणं झालेले आहेत. आणि त्या ठरावातून जो ठराव हा पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 मांडला त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाल्या आणि तो 22 जानेवारी 1946 सर्वानुमते मंजूर झाला. परंतु त्याला जो फायनल आकार मिळाला, अंतिम स्वरूप जे मिळालं ते अंतिम स्वरूप म्हणजे 26 जानेवारी 1950 आपण स्वीकारलेल्या संविधानाची प्रेमबल उद्देशपत्रिका म्हणजेच ठरावाचा जो उद्दिष्टांच्या ठराव जो झालेला होता ठरावाचं त्या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण दुःखद बाब अशी की भारतातून पाकिस्तान वेगळा झाला आणि त्यामुळे ब्रिटिश प्रांताचे जे 296 सदस्य होते त्याच्यावरून आपल्याकडे 299 सदस्य एवढी संख्या कमी झाली. म्हणजे 299 आपण एवढे झालो, राहिलेले ते पाकिस्तानामध्ये गेले आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी 93 वरून 70 झाले आणि असे मिळून 299 सदस्य आपल्याला याच्यामध्ये राहिलेली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये राहिलेले दिसून येतील. या सगळ्यांनी मिळून पुढं हे आपलं संविधान तयार केलं. आपल्याला आणखीन एक भाग या ठिकाणी सांगणं माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं आणि 17 एप्रिल 1952 पर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 17 एप्रिल 1952 याचा अर्थ पहिली स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत या मधल्या काळामध्ये संविधान सभा जी होती हीच संविधान सभा भारताची हंगामी संसद म्हणून काम करत होती. म्हणजे 26 जानेवारी 1950 संविधान जरी अंमलात आलेलं असलं तरी संसद प्रत्यक्षात यायला संविधानानुसार निवडलेली 1952 साल उजाडलं.
या काळामध्ये हंगामी संसद म्हणून याच्यामध्ये हे काम करत होते. तर हे काम होत असताना मसुदा समितीचं काम महत्त्वाचं आहेच, परंतु त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की 299 सदस्य असलेले ही संविधान सभा पूर्ण काळ बसून संविधान निर्मितीचं काम करणं अवघड होतं. याच्यामध्ये अनेक बारकावे होते आणि म्हणून याच्यासाठी काय करण्यात आलेलं होतं तर महत्त्वाच्या अशा विषयावर त्याचे आयडेंटिफिकेशन झालं त्या विषयाचं, त्या विषयावर 22 कमिट्या तयार करण्यात आल्या आणि या ज्या 22 कमिट्या तयार करण्यात आल्या त्या 22 कमिट्यांच्या माध्यमातून अत्यंत सखोल पद्धतीच्या चर्चा होऊन, बारकाईनं चर्चा होऊन, ज्याच्या क्रिटिकली एनालिटिकल पद्धतीनं चर्चा होऊन याच्यामधून त्यांचे अहवाल पुढे आले की जे अहवाल ड्राफ्टिंग कमिटीकडे आले, जे अहवाल मसुदा करणारे जे ऑफिस होतं ते ऑफिसकडे गेले, त्याच्यामुळं त्यांचं काम सोपं झालं. याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली काम केलेली जी समिती आहे या समितीने खूप मोठं काम केलं. मला या ठिकाणी एक इंटरेस्टिंग असा भाग सांगायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि गांधींचे संबंध चांगले नव्हते किंवा चांगले होते किंवा याचा हा एक वादाचा विषय आहे, परंतु काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्यापासून विरोध होता आणि म्हणून तर त्यांनी स्वतंत्र फेडरेशनची स्थापना केलेली होती. पश्चिम बंगालमधून ते संविधान सभेवर निवडून आलेले होते, परंतु गंमत अशी झाली की पश्चिम बंगाल पाकिस्तानमध्ये गेल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व आपोआप रद्द झालं. एकतर त्यांना पाकिस्तानच्या संविधान सभेत काम करावं लागलं असतं किंवा सोडून द्यावं लागलं, अर्थात ते भारतात राहिले. गंमत अशी होती की ज्यावेळी पहिल्यांदा संविधान सभेमधल्या अनेक समित्या स्थापन झाल्या त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या प्रारूपाच्या समितीमध्ये काम करत होते, मूलभूत हक्क समितीमध्ये काम करत होते, अल्पसंख्याक समितीमध्ये काम करत होते आणि त्यांचं त्या ठिकाणची कॉन्ट्रीब्युशन जे होते, योगदान जे होतं ते अत्यंत महत्त्वाचं असं योगदान होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठा विद्वान, कायदे तज्ज्ञ म्हणून जागतिक कीर्तीचा कायदे तज्ज्ञ ते होते. जगातल्या अनेक संविधानाचा सखोल अभ्यास असलेले हे व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळं कुठल्याही विषयावर मत मांडत असताना अनेक प्रकारचे संदर्भ त्यांच्यामध्ये आल्यामुळं त्या चर्चेला एक वेगळी उंची प्राप्त होते. आता आंबेडकर जर संविधान सभेत नसतील तर मग ती उंची कमी होईल अशा स्वरूपाची भावना काँग्रेसवाल्यांची सुद्धा झाली आणि त्यामुळे इतिहास असा सांगतो, दिस इज डॉक्युमेंटेड, की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाळासाहेब खेर जे त्यावेळचे महाराष्ट्राच्या मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते त्यांना असं पत्र लिहिलं की काही करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानामधलं योगदान, निर्मितीमधलं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचं योगदान आपल्याला पुढेही घ्यावं लागणार आहे, त्यासाठी ते संविधान सभेमध्ये असले पाहिजेत, त्यामुळं तुम्ही त्यांना मुंबई प्रांतातून त्यांना संविधान सभेवर निवडून पाठवा. आणि काँग्रेसच्या तिकिटावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत संविधान सभेवर आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 25 नोव्हेंबरच्या भाषणाचा मी उल्लेख केला, त्याच्यात म्हणतात मला आश्चर्य वाटलं की मला संविधान सभेवर तुम्ही घेतलं. याचं त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं होतं त्यामुळे त्यांना घेतलं. आपल्याला माहिती आहे की त्यांना कायदा मंत्री सुद्धा केलेलं होतं आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचं अध्यक्ष केल्यावर तर त्यांना आश्चर्य वाटलं. ते स्वतः असं म्हणतात की माझ्यापेक्षा अनेक श्रेष्ठ लोक असं मसुदा समिती होते, 7च होते, पण त्यांनी प्रामुख्याने असं म्हटले सर अल्लादी कृष्ण स्वामी अय्यंगार यांच्यासारखे माझ्यापेक्षा मोठी व्यक्ती, चांगले आणि अधिक योग्य माणसं इथं असताना मला संविधान मसुदा समितीचं अध्यक्ष यायला मला आश्चर्य वाटलं. परंतु ती जी ही होती निवड होती ती काही चुकीची नव्हती, कारण त्याच्यातून संविधान पुढे निर्माण झालेलं आपण सगळे पाहत आहोत. तर याच्यामध्ये संविधान सभेची जी मसुदा समिती होती त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की आंबेडकर होते, एन गोपालस्वामी अय्यंगार होते, अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार होते, के एम मुन्सी होते की जे काँग्रेसमधून बाहेर पडले परंतु त्यांना मोठी जबाबदारी सोपवली, सय्यद मोहम्मद सादुल्ला होते, एन माधवराव होते, टी टी कृष्णमाचार्य होते
आणि माधवरावांच्या तब्येतीमुळे बाजूला गेले, त्यांच्या बी एन मित्तल आजारी पडल्यानंतर माधवराव आले आणि डी.पी. खेतानऐवजी टी.पी. कृष्णमाचार्य आले. म्हणजे अशा अनेक स्वरूपाचे आपणाला हे या ठिकाणी हे होतं. मी या अनेक समित्या ज्या आहेत त्या समित्याच्या खोलामध्ये जाणार नाही, परंतु या समित्यांचं एक वैशिष्ट्य होतं की समितीमध्ये काम करणारी जी मंडळी होती याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची कॉन्ट्रीब्युशन खूप मोठी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 3-4 कमिट्या होत्या, पटेलांच्या अध्यक्षतेखाली 3-4 कमिट्या होत्या, राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 2-3 समित्या होत्या. आता मी वेल्ड केला तसा मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली होती आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सदस्य होते. परंतु समित्यांचा विचार केला आणि दुसऱ्या बाजूला आपणाला असं दिसून येईल की इतर कामकाजाचा विचार केला तर याच्यामध्ये काँग्रेसचं मेजॉरिटी होती. मगाशी मी म्हटलं की 208 सदस्य काँग्रेसचे होते आणि नंतर तर 296 झाले. त्याच्यामध्ये परत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले काही लोक होते. अर्थात त्यांनी काँग्रेसचं म्हणणं मान्य केलं पाहिजे असा काँग्रेसचा कुठेही आग्रह नव्हता. तर या पद्धतीनं संविधान तयार करत असताना सभागृहामध्ये एक डिसिप्लिन राहण्याचं काँग्रेसचं काम हे महत्वाचं जर कोणामुळे झालं असेल तर नेहरू, पटेल, राजेंद्र प्रसाद आणि मौलाना आझाद हे 4 प्रभावी नेते होते. एवढा प्रभाव त्यांचा होता की सभागृहामध्ये ज्यावेळी टोकाचे प्रसंग येत असत त्यावेळी हे ते शांत करत असत. खरं तर काँग्रेस कमिटीमध्ये अगोदर याच्यावर चर्चा झालेली असत की याच्यामध्ये काँग्रेसच्या रिकमेंडेशनचा खूप मोठा वाटा आहे. ग्रॅहम ऑस्टिन यांनी म्हटलेलं. तर यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की सभागृहामधल्या चर्चेना जर योग्य आकार द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये हे 4 लोक खूप महत्वाची भूमिका पार पडत असत आणि प्रामुख्यानं पंडित जवाहरलाल नेहरूंची कॉन्ट्रीब्युशन याच्यामधली जबरदस्त होती. कारण नेहरू बोलायला उभं राहिल्यानंतर जे काही वेगवेगळे विचारांचे सेट्स यायचे त्याला ते एक आकार देण्याचं काम करत होते आणि त्यामुळे आपणाला असं दिसून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये की सभागृहामध्ये अतिटोकाचे प्रसंग टाळले गेले त्याला काँग्रेसची शिस्त कारणीभूत आहे. तर आपल्याला असं दिसून येईल की हे जे काम जे होतं तर यामध्ये या लोकांचा खूप मोठा वाटा होता. आपल्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे मी आणखीन पुढे जातोय आणि आणखीन एक आपल्याला असं दिसून येईल की काँग्रेसच्या मी म्हटलं तसं कुठल्याच ह्याचा दबाव नव्हता. त्यांना वेगवेगळे विचार इथं येऊ द्यायचे होते आणि त्यामुळं संविधान सभेमध्ये सुद्धा काँग्रेसचं वर्चस्व असलं तरी काँग्रेसचे सदस्य काँग्रेसनं काही सदस्याने मांडलेल्या ठरावाच्या विरोधामध्ये आपली मतं व्यक्त करत होती आणि ती मांडण्याचं त्यांना स्वातंत्र्य होतं. शेवटी निर्णय एकत्रित सत्सद बुद्धीने एकत्रित मिळून घेतले जात होते. तर त्यामुळे आपणाला असं दिसून येईल की या ठिकाणी काँग्रेसची मेजॉरिटी असताना स्वातंत्र्याचा लढा, एक उदाहरण म्हणून मी फक्त सांगतोय, अनेक गोष्टी आहेत. स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलेला असताना जर संविधानाचा बारकाईनं आपण अभ्यास केला तर गांधी विचाराचा कुठेही प्रभाव पडलेला दिसत नाही. अत्यंत जबाबदारीने मी हे स्टेटमेंट करतोय, अत्यंत जबाबदारीनं करतो, कारण कुठेही प्रभाव पडलेला दिसून येत नाही. एवढंच नाही की सुरुवातीला आपल्याला असं दिसून येईल की नारायण अग्रवाल या नावाच्या एका सदस्यानं गांधीयन विचारावर आधारलेली घटना सादर केलेली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराने सादर केलेल्या घटना होत्या, त्याच्यावर मी पुढे थोडं भाष्य करणारच आहे. परंतु इथं गांधींचा प्रभाव होता का, तर गांधींचा प्रभाव हा पूर्णतः काही प्रमाणामध्ये काही सदस्य सतत गांधीवादी विचारानं आपल्या भूमिका मांडत असतानाही अंतिम निर्णयाकडे येत असताना गांधी विचार त्या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी सुद्धा स्वीकारलेला दिसून येत नाही. आणि त्याचं उदाहरण हे नारायण अग्रवाल यांनी तयार केलेली जी समिती एक गांधीवादी घटना होती ती त्याने स्वीकारली नाही. कारण
काळाबरोबर, आणि आपल्याला माहिती आहे नेहरू आणि गांधींचं बऱ्याच ठिकाणी पटत नव्हतं, कारण नेहरूंचे विचार आधुनिकतेकडे जाणारे, गांधीजींचा एक ठराविक याच्यामधले विचार होते, पटेलांचे विचार वेगळे होते. त्यामुळं या ठिकाणी वेगवेगळे विचाराचे असताना शेवटी आपणाला फक्त असं दिसून येईल की गांधीजींच्या विचारापासून गांधीजींना आवश्यक असलेली ग्रामस्वराज्याची जी राज्यपद्धती होती तिकडं कोण गेलं नाही. कारण गांधीजींचं म्हणणं असं होतं की राज्य हे खेड्यांच्या मधून चाललेलं असेल, खेड्यांच्या मधून सगळ्या गोष्टी घडतील. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसून येईल की पंचायतींना जे महत्व होतं ते पंचायतींचं महत्व इकडे संसदेकडे आणण्यामध्ये काम जर कोणाचं झालं असेल तर घटना समितीने केलं. आणि त्याच्यामुळं गांधीजींचा हा जो विचार होता तो बाजूला पडला. आणि फक्त आपल्याला असं दिसून येईल की एक कलम भारताच्या संविधानामधलं अनुच्छेद 40 हा फक्त पंचायतींच्या संदर्भामध्ये आला, की ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की काही प्रमाणामध्ये गांधीजी तिथं आपल्याला दिसतात. म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा लढला गेला, भारत स्वतंत्र झाला, त्यांचे विचार येणाऱ्या काळामध्ये संविधानामध्ये समाविष्ट केले तर आपल्याला जी अपेक्षित प्रगती आहे, अपेक्षित भविष्यकालीन भारत आहे, तो त्याच्यावरून सिद्ध होणार नाही अशी भूमिका घेऊन एक वेगळ्या प्रकारची कॉन्स्टिट्यूशन या संविधान सभेनं तयार केलेली दिसून येईल. आणखीन एक इंटरेस्टिंग भाग मी सांग की संविधान सभेनं तर हे काम केलेलंच आहे, याच्याविषयी दुमत नाही. संविधान सभेमध्ये हे पहा की आपल्याकडे एक पद्धत असते, आजही ती पद्धत आहे. कमिट्यांच्या मध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा असं दिसून येतं की कमिट्यामधल्या चर्चा ह्या कॅमेऱ्याखाली ठेवल्या जातात. त्या ठिकाणी त्या बैठकीच्या ह्याच्यातून बाहेर कुठलीही गोष्ट लीक होता कामा नये अशी भूमिका घेतली जाते. हे तर देशाचं संविधान होतं, अनेक बारकाव्यावर विचार करावा लागणार होता. आणि त्याच्यामुळं एक्स व्यक्ती अशी म्हटली, वाय व्यक्ती अशी म्हटली, ए व्यक्ती अशी म्हटली, अशा पद्धती जर वेगवेगळे जर वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये जर बातम्या यायला लागल्या तर संविधान सभेच्या कामकाजावर परिणाम होईल. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही म्हणजे पद्धतीनं ते बाहेर जाता कामा नये ही भूमिका पहिल्यापासून लोकांची होती. के मुन्शी तर त्याच्यामध्ये अग्रेसर होते. नेहरूंचं सुद्धा सुरुवातीला हेच मत होतं की ह्या चर्चा बाहेर जाता कामा नयेत. परंतु ज्यावेळी आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी संविधान सभेची स्थापना झाली तेव्हापासून लोक स्वातंत्र्यामध्ये आलेले होते 15 ऑगस्ट 47 नंतर. आणि आपल्या देशाची घटना तयार होते, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असं वाटत होतं की माझा विचार त्याच्यामध्ये गेला पाहिजे, माझं मत संविधान सभेमध्ये गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे लोक आपापल्या पद्धतीने मतं मांडत होते. आकडेवारी मी देत बसत नाही, खूप मोठी आकडेवारी, पण लोकांनी सुरुवात केलेली होती. पोस्ट कार्ड पाठवायचे, राजेंद्र प्रसादांच्या नावानं पोस्ट कार्ड पाठवायचे, सेक्रेटरीला पत्र पाठवायचे, BN रावला पत्र पाठवायचे, मुखर्जींना पत्र पाठवायचे, नेहरूंना, ज्यांना आंबेडकरांना ज्यांना आपलं मत कळवून आपलं तिथं सहभाग व्हावाचं असे पत्र पाठवायचे. आपणाला आश्चर्य वाटेल की संविधान सभेच्या अध्यक्षांना राजेंद्र प्रसादांना डेलिगेशन्स भेटायला गेली लोकांची की आमचं एवढं मत तुम्ही संविधान सभेच्या समोर मांडावं. एवढा मोठा उत्साह होता संविधान सभेच्या बाबतीत. आणि आपल्याला असं दिसून येईल की ज्यावेळी मायनॉरिटीची ही जी झाली समितीची बैठक, त्याचबरोबर सल्लागार समितीची बैठक झाली. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या ठिकाणी सल्लागार समितीच्या समोर आमचं मत ग्राह्य धरा म्हणून 79 संघटनांनी प्रतिनिधित्व केलेलं. कुठलीही मागणी नव्हती, समाजाकडे मतं मागवलेली नव्हती, तरी सुद्धा लोकांच्या मध्ये एवढा उत्साह होता की आमचं मत या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि अल्पसंख्याक समितीमध्ये गंमत अशी आहे की ह्याला वेगळी टर्न कसा मिळाला. अल्पसंख्याक समिती जी होती त्या समितीमध्ये काम करत असताना फार इंटरेस्टिंग किस्से आहेत, परंतु वेळेअभावी मी जात नाही. तर ती कमिटी काम करत असताना अल्पसंख्याकाची माहिती कशी मिळवायची म्हणून त्यांनी एक प्रश्नावली तयार केली आणि ती प्रश्नावली स्ट्रिक्टली सदस्यांच्या मध्येच राहील याची काळजी घेतली. पण ती कुठून तर लीक झाली, हिंदुस्तान टाइम्सनं ती प्रसिद्ध केली आणि त्याच्यावर जे लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या
त्याच्यावर लोकांनी स्वतःचे चार्टर्स तयार केले, चार्टर ऑफ डिमांड, अल्पसंख्याकांचं कशा पद्धतीने असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, आणि ते पाठवायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये याचं प्रतिनिधित्व कसलं असलं पाहिजे, त्याचं प्रतिनिधित्व कसलं असलं पाहिजे, या पद्धतीनं चर्चा सुरू झाली. आणि हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर पहिला ड्राफ्ट ज्यावेळी मी मगाशी म्हटलं तसं रचनाकार मुखर्जींच्या कमिटीनं मसुदा समितीकडे पाठवला, तो पाठवला राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं सांगितलं की लोकांचा रेटा खूप आहे, आपण हा ड्राफ्ट लोकांच्या समोर आता चर्चेला टाकूया, बघूया लोकांची मतं काय येतील. म्हणजे एवढा लोकांचा उत्साह होता. आणि त्याच्यामध्ये आपणाला असं दिसून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसाद यांना अशी विनंती केली की हा ड्राफ्ट कच्चा आहे, हा असा गेला तर लोकांना काहीच कळणार नाही याच्यामध्ये काय आहे नक्की, त्याच्यामुळं त्याला आम्हाला जरा आकार देऊ द्या. आणि मग ड्राफ्टिंग कमिटीनं त्याच्यावर जे संस्कार केले ते संस्कार केले. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दिसून येईल की तो जो ढाचा होता तो लोकांच्यासाठी खोला गेला. लोकांच्यासाठी 1948ला खुला केला पहा. आणि मग त्याच्यावर लोकांच्यावर खूप मोठ्या चर्चा झाली. मग आपल्याला असं दिसून येईल की तो खरं तर एक पुस्तक मी अलीकडे वाचलं, असेंब्लिंग इंडियाज कॉन्स्टिट्यूशन, ते जरूर वाचलं. त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. पहिल्यांदा आता आपलं पहा त्यावेळी लोकांचं साक्षरतेचं प्रमाण किती होतं आणि त्याच्यामधून इंग्रजी वाचणारे लोक किती होते, तरी सुद्धा त्यावेळी त्यांनी 10,000 प्रति लोकांच्यासाठी पहिल्यांदा छापून टाकलं. त्या लगेच सोल्ड आउट झाल्यानंतर परत 5-5 हजाराच्या 2 प्रिंट काढून टाकल्या. त्याही संपल्यानंतर परत छापल्या आणि मग लोकांनी स्वतःच ते छापल्या. आणि कुठेही बुक स्टॉलवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही त्या विकत मिळायच्या आणि लोक ते घेऊन वाचायचे आणि त्याच्यावर चर्चा व्हायची. मग कोणी त्याचं उर्दूमध्ये भाषांतर केलं, कोणी आपापल्या भाषांच्या मध्ये भाषांतर ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनचं झालेलं पहा. म्हणजे किती या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लोकांचा सहभाग आहे. आपापल्या भाषांच्या मध्ये त्यांनी ट्रान्सलेट केलं, त्याच्यावर चर्चा झाली आणि आपापली मतं या पद्धतीने पाठवायला लागली. आणि आपल्याला असं दिसून येईल की त्यांचा हा पाऊस पडत होता, अक्षरशः पाऊस पडत होता सेक्रेटरीमध्ये पत्रांचा आणि याचा. आणि त्याच्यावर मग यांना संस्कार करावे लागत होते, त्याच्या टिप्पण्या काढाव्या लागत होत्या, त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स करावे लागत होते. आणि मग ती कुठल्या ह्याच्याशी संबंधित, मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे, मूलभूत अधिकार समितीकडे पाठवा, अल्पसंख्याक समितीकडे पाठवा, संविधान समितीकडे पाठवा. या पद्धतीनं सेक्रेटरीटला रात्रंदिवस काम करावं लागत होतं. आणि त्याच्यामधून मग हे सगळ्या गोष्टी पुढे गेल्या. आणि मग आपणाला असं दिसून येईल की संविधान सभेनं त्याच्या आधारावर म्हणजे प्रामुख्यानं मसुदा समितीनं पहिला ड्राफ्ट केला. याला एक दुसरं अंग आहे. मी सुरुवातीला एक वाक्य बोललो होतो, तुमच्या लक्षात असेल की संविधान तयार करणं एक सामूहिक जबाबदारी होती. भारतीयांच्या बरोबर परदेशी लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग होता. लोकशाही असलेली अनेक राष्ट्र जगामध्ये होती आणि त्यामधली संविधान कशा पद्धतीचे आहे, तिथल्या रचना कशा पद्धतीने आहे, कामकाज कशा पद्धतीचं आहे, हे समजावून घेणं सुद्धा महत्वाचं होतं. आणि हे समजावून घेण्यासाठी जे संविधान सभेचे कायदे सल्लागार होते BN राव, हे परदेशामध्ये जाऊन माहिती गोळा करत होते. आणि प्रामुख्यानं आपल्याला असं दिसून येईल की अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, आयर्लंड या ठिकाणच्या संविधानांचा त्यांनी माहिती. आणि मग त्या ठिकाणच्या स्टेट्समेंटला त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांना ते भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. ट्रूमन यांनी त्यांनी सांगितलं बायकॅमेरला तुम्ही जाणार आहात, द्विसदस्य तुम्ही कायदेमंडळ करणार आहात, द्विग्रही कायदेमंडळ करणार आहात. मग राज्यसभा आणि लोकसभा असं आपण म्हणतो त्याला. तर त्यामध्ये राज्यसभेमधले किंवा विधान परिषदेमधले सदस्य असतील ते प्रत्येक 2 वर्षानं रिटायर होतील आणि ते कायमस्वरूपी सभागृह आमच्या सिनेट सारखं असावं तुम्ही करा. BN राव त्याच्यावर काय बोलले नाहीत, हो म्हटले, परंतु तरतूद अगोदरच आपण केलेली होती वगैरे. परंतु त्यांचा त्यांनी आदर ठेवला. एवढंच नाही तर युनायटेड नेशन्सच्या प्लॅटफॉर्मचा त्यांनी वापर केला. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की संविधानाच्या निमित्तानं या पद्धतीनं माहिती गोळा करत असताना भारतीयांचा स्वतंत्र भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही BN राव यांनी जागतिक पातळीवर मांडला.
मग आमचं अहिंसेचं तत्वज्ञान कशा स्वरूपाचं असेल, संसदीय कामकाज पद्धतीकडे आम्ही कशा पद्धतीनं काम करू, ह्या पद्धतीनं ते सगळीकडे फिरलेले आपणाला दिसून येतात. आणि त्याच्यामधून आपणाला अनेक गोष्टी, म्हणजेच आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी परत त्या भाषणाकडे येतोय कारण ते भाषण अत्यंत ऐतिहासिक आहे 25 नोव्हेंबरचं. तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की कुठले आम्ही स्रोत कन्सल्ट केलेले आहे, हे काय आभाळातून पडलं आणि आम्ही निर्माण केलं असं आमचा आग्रहच नाही. हे सगळ्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं संविधान आहे. आम्ही किती अभ्यास केलेला आहे, किती, आणि जगात जे काही चांगलं आहे ते आणलं. प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ट्रूमनने सांगितलं, ज्यावेळी रावने सांगितलं की आम्ही प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणतो, ट्रू म्हटले येस चांगली बाब आहे, परंतु प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आम्ही अमेरिकेचा स्वीकारलं नाही. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की आपण इंग्लंडमधला राजाची जी भूमिका आहे ती आपल्या प्रेसिडेंटकडे आणली. म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लंडमधलं काय महत्वाचं आहे, अमेरिकेमधलं काय, अमेरिकेचा फेडरलिझम आपण आणला, बरोबर आहे ना, अमेरिकेचा फेडरलिझम आणला, परंतु त्याचबरोबर आपण आपल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काय बदल केले. तर या पद्धतीनं याच्यामध्ये परदेशीय लोकांचा सुद्धा, परदेशीय संघटनांचा सुद्धा खूप मोठा वाटा आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की हे जे संविधान आहे, हे संविधान तयार होताना खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेले आहे आणि याच्यामध्ये खूप बारीक सारीक चर्चा झालेली आहे. मी 1-2 उदाहरणं देतो कारण आपल्या वेळ मला वाटतं माझं संपत आलेलं आहे, तर 1-2 उदाहरणं देतो. प्रेमबल तयार होतं ते आपली जे आत्ताचे आहे, वी द पीपल ऑफ इंडिया अशी आपली सुरुवात आहे, आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात आहे. तर त्याच्यामध्ये गांधीवादी लोकांनी सांगितलं की गांधीजींच्या कृपेनं असा एक शब्दप्रयोग वाढावा. उजव विचारसरणीच्या लोकांनी सांगितलं की ईश्वराच्या कृपेने असा शब्द. मग त्याच्यावर चर्चा होताना असली ईश्वराच्या कृपेने आणि गांधीजींच्या सामर्थ्याने अशा स्वरूपाने आपण सुरुवात करा वगैरे. परंतु या चर्चा अशा होत, म्हणजे हे मी उदाहरण देतोय, या पद्धतीच्या अनेक चर्चा हे स्वीकारले गेले नाहीत. पहा की काँग्रेसची मेजॉरिटी असतानाही गांधीजींच्या कृपेने, आणि खरं तर गांधीजीची कॉन्ट्रीब्युशन अवादातीत आहे स्वातंत्र्य लढ्यामधले, आणि तरी सुद्धा गांधीजींच्या कृपेने वगैरे आम्ही म्हणणार नाही, कारण या ठिकाणी व्यक्तिस्तोम आम्हाला नको आहे ही भूमिका होती. आणि दुसरं ईश्वराच्या कृपेने जर म्हणत असाल तर मग दुसरं म्हटलं अल्लाच्या कृपेने का नाही, आपण ईश्वराच्या आणि अल्लाच्या कृपेने म्हणू, या वादात आम्हाला घुसायचं नाही. आणि याच्यावर मग मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असं करू नका, पुढे जे आपण शपथ घेतोय मंत्रिपदाची किंवा खासदारकीची कुठली, तिथं आपण ईश्वराच्या कृपेने म्हटले, तुमचा मुद्दा तिथं आलेला आहे, इथं घेण्याची गरज नाही. या पद्धतीनं एवढे बारकावे त्याच्यामध्ये आपल्याला आलेले दिसून येतील. आणि मग त्या ठिकाणी जी कलमवार चर्चा झाली, ती कलमवार चर्चा प्रत्यक्षात वाचण्यासाठी कलमवार चर्चेच्या खाली आणि किती लोकांनी सहभाग घ्यावा, किती पद्धतीनं त्याच्यावर मांडणी करावी, आणि त्याच्यातून एक आपल्याला शोभेल असं आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या मध्ये जे चपखलपणे बसेल अशा स्वरूपाचं संविधान, आणि जे संविधान आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याची दिशा देईल अशा स्वरूपाचं संविधान तयार करण्याचं काम संविधान सभेनं केलं. आणि आपल्याला माहिती आहे की जे संविधान आज आपण वापरतोय, आपण अमृत महोत्सव त्याचा साजरा केलेला, या संविधानाच्या आधारावर हा देश चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. संविधानाचं जर सगळ्यात महत्वाचं गोष्ट कुठली असेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, त्यावेळी ते म्हणले की 368 कलम. 368 कलम हे भारताच्या संविधानामध्ये दुरुस्त करण्याची प्रक्रिया देत. म्हणजे आमचं असं नाही की आम्हाला सगळी अक्कल आहे, आम्हाला सगळं कळतं, आम्ही म्हणेल ते पूर्व आहे आणि म्हणून आम्ही ते सगळ्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकतो, नाही. तर आम्हाला पुढच्या पिढीवर काही बंधनं टाकायची नाहीत, पुढच्या पिढीला योग्य असतील अशा स्वरूपाचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे 368 कलम देतं. असाच एक प्रश्न विचारला गेलेला असताना आणखीन एका प्रश्नाला उत्तर मिळालं की या संविधानामधले महत्वाचे घटक कुठले, तर त्याच्यामधला जो महत्वाचा जर घटक कुठला असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं आंबेडकरांनी सांगितलं दिसून. कारण हे महत्वाचे भाग आहेत, कारण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हा भविष्यकालीन दिशा देणारा भाग आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की संविधान अनेक पद्धतीनं याच्यामध्ये विचार करून तयार झालं. आणि हे ज्यावेळी 26 नोव्हेंबर 1950 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सभागृहाच्या समोर ठेवलं,
आंबेडकरांनी मांडल्यानंतर, अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका मांडल्यानंतर त्यावेळी सभागृहानं अत्यंत दिलदारपणे, हर्षोल्लासामध्ये टाळ्या वाजवून हे संविधान स्वीकारलं. आणि याच्यावर 24 जानेवारी 1950ला संविधान सभेची जी बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हे स्वाक्षऱ्या केलेले जे संविधान आहे, या संविधानाचं आपल्याला जे दिसून येईल की 3 आवृत्त्या काढण्यात आलेल्या. एक हस्तलेखन केलेली इंग्रजी आवृत्ती, एक हस्तलेखन केलेली हिंदी आवृत्ती आणि एक प्रिंटेड इंग्लिश आवृत्ती. याच्यावर सदस्यांनी सह्या केल्या. पहिली सही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली आणि नंतर मग राहिलेल्या सगळ्यांच्या सह्या झाल्या. हे संविधानाचं जे लेखन केलेलं आहे, आज जे संविधानासोबत त्याचे मूळ संविधान पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये आजही आपणाला पाहायला मिळतं. मी स्वतः पाहिलं, मी पार्लमेंट ते पाहायला मिळतं. त्याच्यावरची जे सौंदर्य आहे, ज्याच्यावरती जे चित्र काढलेले आहे, ते चित्रांकन जे केलेले आहे, यांच्या नावांचा उल्लेख मी शेवटी करणार आहे, कारण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांची कॉन्ट्रिब्युशन महत्त्व आहे. इंग्लिश मी म्हटलं तसं इटालिक पद्धतीने लिहिलंय. प्रेम बिहारी नारायण रामजादा हे अक्षर लेखनकार आहेत. हिंदीचे वसंत कृष्ण वैद्य हे अक्षर लेखनकार आहे, यांनी लिहिलेलं आहे. आणि मूळ आवृत्तीला जे सौंदर्य प्रदान केलेलं आहे, सुशोभीकरण केलेले आहे, ते काम नंदलाल बोस आणि बेवहर राम मनोहर सिन्हा या शांतिनिकेतनमधल्या लोकांनी केलेले, त्यांच्या सहकार्यासह. आणि त्याच्यामुळं या संविधानाला एक खूप चांगला आकार प्राप्त झाला. आणि हे संविधान मग आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं आणि त्याच वेळी अंमलात आलं. एक प्रश्नाचं उत्तर देतो आणि मी थांबतो, ते असं आहे, आणि ते अर्थात तुम्हाला माहिती असणार आहे, की जर 26 नोव्हेंबर 1949ला संविधान आपण मान्य केलेलं होतं, तर तिथून 2 महिने आम्ही का थांबलो? त्याच दिवशी सह्या झाल्या असत्या, त्याच दिवशी ते अंमलात आलं असतं. 2 महिने आम्ही थांबलो आणि 26 जानेवारीचीच वाट का पाहिलो? कारण तो योगायोग आम्हाला साध्य करायचा होता. त्याचं कारण लखनौच्या 1930च्या काँग्रेसमध्ये 26 जानेवारी 1930 हा आपण स्वराज्य दिन म्हणून डिक्लेअर केलेला होता आणि तो आपल्याला या ठिकाणी योग साधायचा होता. त्यामुळे आपण 26 जानेवारी 1950ला भारताचं संविधान स्वीकारलं, अधिकृत केलं, अंगीकृत केलं आणि तेव्हापासून ते संविधान आज अखेर या देशाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडत. मित्रो, आपल्याशी संवाद साधण्याची, माझे विचार मांडण्याची जी संधी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्र आणि जनसंपर्क कक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी संधी दिलेली आहे, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोच. आणि अशी अपेक्षा करतो की हे जे मी काय मांडलं आहे हे फक्त सुरुवात आहे. याच्यावर आपण चर्चा करा, याच्यावर एकत्रित विचार करा आणि याच्यामधून ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आवश्यक ते फर्दर रीडिंग कन्सल्ट करा आणि याच्यामधून एक संविधान विचाराचा जागर जो आपणाला साधायचा आहे तो साधला जावा. आपण एवढा वेळ हे ऐकलत याबद्दल आपणाला धन्यवाद आहेतच, परंतु फक्त ऐकून काम होणार नाही, ऐकण्यानं काय होणार नाही. जे आपण ऐकतो त्यातलं जे काही योग्य आहे ते योग्य आणण्यासाठी आवश्यक ती कृती आवश्यक आहे. ती कृती वाचनातून करा, व्याख्यानांच्यातून करा, लेखनातून करा आणि जीवनामध्ये ही तत्त्व अंगीकृत करा, एवढीच माफक अपेक्षा.